तर या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. सेशन नंबर 12 आहे राउटिंग बेसिक. तर बेसिक राउटिंग काय आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे राउटिंग्स असतात त्या आपण वन बाय वन आपण बघणार आहोत. तर राउटिंगचा पहिला प्रकार आहे स्टॅटिक राउटिंग. Static routing is a manual method of routing in which routes are added by network administrator. It does not change unless the administrator updates it manually. तर स्टॅटिक राउटिंग म्हणजे काय? तर स्टॅटिक राउटिंग ही मॅन्युअल मेथड आहे की जी नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरद्वारे ॲड केली जाते. इट डज नॉट चेंजेस अंटिल द ॲडमिनिस्ट्रेटर अपडेट इट्स मॅन्युअली. जोपर्यंत ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे तो मॅन्युअली अपडेट करत नाही तोपर्यंत स्टॅटिक राउटिंग ही चेंज होत नसते. त्यानंतर की कॅरेक्टरिस्टिक कोणत्या कोणत्या राउटिंगच्या स्टॅटिक राउटिंगच्या. त्यानंतर मॅन्युअल कॉन्फिगरेशन. तर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर मस्ट कॉन्फिगर इच राऊट इंडिव्हिज्युअली. म्हणजे प्रत्येक राऊट हा इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी त्याला करावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट आहे नो ऑटोमॅटिक अपडेट्स. नो ऑटोमॅटिक अपडेट्स म्हणजे कोणत्याही प्रकारचे त्याला अपडेट ऑटोमॅटिकली मिळत नाही. नेक्स्ट आहे लो ओव्हरहेड. स्टॅटिक राउटिंग रिक्वायर्स लेस कॉम्प्युटेशनल पॉवर बिकॉज द राउटर नीड्स टू रन कॉम्प्लेक्स अल्गोरिदम. त्याचा ओव्हरहेड जो असतो म्हणजे कॉम्प्युटेशनल पॉवर जी असते ही खूप कमी गरजेची असते. कारण की राउटरला कॉम्प्लेक्स अल्गोरिदम करायची गरज पडत नाही. त्यामुळं लो ओव्हरहेड. रिलायबल फॉर स्मॉल नेटवर्क्स. स्मॉल नेटवर्कसाठी हा भरोसेमंद मानला जातो. बेस्ट सुटेस अँड स्मॉल नेटवर्क विथ फ्यू राउट्स दॅट डोंट चेंज फ्रिक्वेंटली. ॲडव्हान्टेजेस. सिम्पल टू कॉन्फिगर अँड इम्प्लिमेंट. मोर सिक्युअर सिन्स राउटर आर फिक्स डोंट चेंज ऑटोमॅटिकली. खूप सिक्युअर आहे. त्यानंतर ऑटोमॅटिकली चेंज होत नाही. लोअर बँडविड्थ आहे कारण की नो राउटिंग अपडेट्स म्हणजे त्याची बँडविड्थ लो आहे कारण की त्याला राउटिंग च्या अपडेट्स मिळत नाहीत. तर जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे काही तोटेसुद्धा आहेत स्टॅटिक राउटिंगचे. स्केलेबिलिटी इज व्हेरी पुअर. नेटवर्क ग्रो मॅनेजिंग स्टॅटिक राउट्स बिकम कंबरसोम. तर त्याची स्केलेबिलिटी कशी आहे? पुअर आहे. डज नॉट अडॉप्ट टू नेटवर्क चेंजेस इफ लिंक्स गोज डाऊन. नेटवर्क चेंजेसला लगेच अडॉप्ट करत नाही. एखाद्या वेळेस समजा लिंक डाऊन झाली किंवा राऊट वगैरे काही चेंजेस झाले तर ऑटोमॅटिकली चेंज होत नाही, त्याला मॅन्युअली चेंज करावं लागतं. तर हा झाला स्टॅटिक राउटिंगचा पार्ट. तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत डायनामिक राउटिंग. डायनामिक राउटिंग कशाला म्हणायचं ते आपण बघणार आहोत. डायनामिक राउटिंग uses routing protocol to automatically adjust routes based on network condition. तर डायनामिक राउटिंग स्टॅटिक राउटिंगमध्ये आपल्याला मॅन्युअली करावं लागत होतं रूट्स ॲडजस्ट. परंतु डायनामिक राउटिंगमध्ये ऑटोमॅटिकली ते रूट्स अपडेट होतात, ॲडजस्ट होतात. द राउटर कम्युनिकेशन विथ इच अदर शेअर राउटिंग इन्फॉर्मेशन अँड अपडेट राउटिंग टेबल डायनामिकली. जो राउटिंग टेबल आहे तो डायनामिकली चेंज होत जातो. की कॅरेक्टरिस्टिक. अच्छा, की कॅरेक्टरिस्टिक कोणते कोणते आहेत ते आपण समजून घेऊ. पहिलं आहे स्केलेबिलिटी. बेटर सूट फॉर लार्ज नेटवर्क वेअर राउट्स फ्रिक्वेंटली चेंज. स्केलेबिलिटी त्याची चांगली आहे. त्यानंतर अडॅप्टेबिलिटी कॅन ऑटोमॅटिकली रिराउट ट्रॅफिक इन केस ऑफ फेल्युअर लिंक. एखाद्या वेळेस लिंक वगैरे फेल्युअर झाली तर ऑटोमॅटिकली तो अपडेट करतो, ॲडजस्ट करतो.
त्यानंतर रेड्युस्ड मॅन्युअल इंटरव्हेशन, जो इंटरव्हेशन असतो तो मॅन्युअली रिड्यूस करण्याचं काम करतो. एकदा कन्फ्युगर केलं समजा तर नेटवर्क कॅन सेल्फ मॅनेज द रूट्स, म्हणजे सगळी प्रोसेस त्या ठिकाणी ऑटोमॅटिक होत असते आणि तो जो जी काही नेटवर्क असतो तो ते स्वतः ते मॅनेज करतं. त्याची काही डिसअडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. हाय रिसोर्स युजेस, त्यानंतर पोटेन्शियली लेस सिक्युअर, कॉम्प्लेक्स कॉन्फिगरेशन. ओके, असे त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर व्हेन वी यूज स्टॅटिक अँड व्हेन वी यूज डायनॅमिक राउटिंग. स्टॅटिक राउटिंग, स्मॉल नेटवर्कसाठी तुम्ही स्टॅटिक राउटिंगकडे जाऊ शकता. नेटवर्क वेल कंट्रोल राउटिंग इज क्रिटिकल. समजा नेटवर्क वगैरे समजा क्रिटिकल आहे राउटिंग, त्यावेळेस तुम्ही वापरू शकता. सिम्पल लो ओव्हरहेड नेटवर्क अशा ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आणि डायनॅमिक कधी वापरायचं, ज्यावेळेस लार्ज नेटवर्क असेल, सांभाळायला थोडंसं अवघड जात असेल, फ्रिक्वेंट टॉपोलॉजी एकदम चेंजेस झाल्या, किंवा नेटवर्क दॅट नीड टू अडॉप्ट फेल्युअर चेंजेस ऑटोमॅटिकली. एखाद्या वेळेस समजा नेटवर्क चेंज झाला तर ते ऑटोमॅटिकली फेल्युअरवाला सुद्धा अडॉप्ट करण्याचं काम करतो. ओके. कॉम्प्लेक्स आणि हाय स्केलेबल इन्व्हायरमेंट, त्याचं इन्व्हायरमेंट कसं आहे, हाय स्केलेबल आहे.